आज मी आले आहे पांडेश्वर मंदिरात। जेजुरी मुरगाव रस्त्यावर हे मंदिर लागतं। तर नावाप्रमाणेच हे पांडवकालीन मंदिर आहे। तर चला आज आपण हे मंदिर बघूया। गावापासून बाहेर निवांत आणि सुंदर ठिकाणी असलेले हे मंदिर मनाला एक वेगळीच शांतता देतं। नावाप्रमाणेच पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे। तर असं म्हणतात, पांडवाच्या हातून ब्रह्मदेवाचे कमंडलू कलंडले आणि त्यातून मंदिराशेजारी असलेल्या करा नदीचा उगम झाला, अशी कथा प्रचलित आहे। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ 2 द्वारपाल आहेत आणि नंतरच्या काळात या मूर्ती तोडल्या असाव्यात। मंदिराचे जुने गर्भगृह पडझडीमुळे नंतर बांधल्यासारखे आधुनिक आहे, मात्र शिवपिंड मोठी आणि दगडावर प्रस्थापित आहे। मंदिरात चालुक्य शैलीचे खांब दिसतात आणि भिंतीवर अनेक कोनाडे आहेत, ज्यात पूर्वी मूर्ती असतील त्यातील एखादीच मूर्ती आत्ता शिल्लक आहे। मंदिराच्या आवारात 5 पांडवांपैकी 3 पांडवांची म्हणजेच युधिष्ठिर, भीम आणि सहदेव यांची मंदिरे सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर कुंती मातेचं सुद्धा मंदिर आहे। नंदी मंडपाच्या पलीकडे एक निमुळता स्तंभ आहे आणि त्यावर जाण्यासाठी त्याच्या पोटातून छोट्या पायऱ्या बांधल्या गेल्या आहेत। पुढच्या वेळेस जेजुरी आणि मोरगाव बरोबरच पांडेश्वर मंदिराचं सुद्धा दर्शन घ्यायला विसरू नका।